तर तिकडे नाशिक मुंबई महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3चा हा महामार्ग असून या महामार्गावरती रोज 2 ते 3 लहान मोठ्या स्वरूपात अपघात होत असल्याची नोंद होतीये। महामार्गावरील या खड्ड्यांमुळे वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। उड्डाण पुलावरून प्रवास करत असताना वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या महामार्गावरील खड्ड्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात नाशिकच्या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या नाशिकच्या पाथर्डी फाट्याहून आडगाव नाक्याकडे जाणार या उड्डाणपुलावर आहेत। आपण जर या उड्डाणपुलावर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। या खड्ड्यांमुळे दिवसभरात जवळपास छोटे मोठे 2 ते 3 अपघात घडत असतात। मात्र नाशिक शहरातील पाथर्डी फाटा ते आडगाव नाका या ठिकाणी उड्डाणपुलावर हे मोठे खड्डे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दिवसभरात छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत असतात। मात्र अनेक तक्रारी प्राप्त होऊन देखील महामार्ग प्राधिकरण मात्र या उड्डाणपुलावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट या ठिकाणी उसळल्याचं देखील पाहायला मिळतंय। तो एकंदरीतच आता हे खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरण नेमकं महामार्ग प्राधिकरण नेमकं काय उपाययोजना करतं हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या उड्डाणपुलावरील अपघात रोखण्यासाठी देखील आता प्रशासन नेमकं काय हालचाली करणार हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारकेचे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। नाशिक शहरामध्ये शिंगाडा तलाव